तयार आहे. खूप भारी लागतं, काय सांगू तुम्हाला. आज काय करतेस मम्मी? आज रविवार आहे, चिकन बनव. चिकन काय धुवून घेतेस का? धुवून घेते आता. ओके. आम्ही सगळ्या जेवणात खडी मीठ वापरतो. ते खडी मीठ टाकलं आणि मस्तपैकी हळद पण ऍड करून घ्यायची अशा प्रकारे. आता मस्तपैकी मिक्स करून घ्या. दही ऍड करून घ्यायचं आहे. दही कशासाठी का? दह्यानं सॉफ्ट होतं मटन. चिकन सॉफ्ट राहतं. किती वेळ मॅरिनेट करून ठेवायचं? अर्धा तास. ओके. हा मसाला आहे का? हा. याच्यामध्ये काय आहे? लसूण, कोथिंबीर आणि आलं हे जाणार आहे, त्याला मॅरिनेट होणार. असा मसाला सगळा टाकून घ्यायचा. मसाला असं करायचंय का? मस्त झालाय मसाला. आपण तो मसाला मिक्सर मधून बारीक केलेला मसाला आपण आता ह्या चिकनला मस्तपैकी ऍड करून घेणार आहे. टोमॅटो कापलेला आहे आणि आता कांदा पण बारीक कापणार. कांदा आता चिरलेला आहे एकदम बारीक. टोप ठेवलेला आहे, याच्यामध्ये तेल टाकणार आहे आपण. आपलं चिकन मॅरिनेट झालंय, किती मस्त झालंय बघा. ही आपली तयार आलं लसूणची पेस्ट आहे बघा तयार. आता आपण तेल टाकणार आहे. तेल टाकून घे मम्मी मस्तपैकी. त्यातनं आपण हा मसाला घेतलेला आहे, पण हा टाकलेला आहे मस्तपैकी. आता मिक्स करून घेणार आहे, मस्तपैकी भाजून घ्यायचं. आता आपण चिरलेला कांदा टाकणार आहे. चिरलेला कांदा 1 बाय 1 असा मस्तपैकी ऍड करून घ्यायचंय बघा. वा, आता कांदा एक मिक्स करून घ्यायचा आहे. मस्त आहे मम्मी. टोमॅटो मस्तपैकी टाकलेला आहे, आता मस्तपैकी मिक्स करून घ्या. आता हे मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं. टोमॅटो आणि कांदा मस्तपैकी भाजले. पण मॅरिनेट केलेले चिकन मस्तपैकी ऍड करत आहे. वाव, काय सुगंध सुटलाय. राहिलेला मसाला पण ऍड करून काही वाया घालवायचा नाही. वाव, काय मस्त चिकन दिसतंय बघा. नाही काय मस्तच बेत होणार आहे बघा. आज बॉक्स मध्ये सांग. सगळं मिश्रण असं एकजीव मस्तपैकी करून घ्यायचंय. मस्तपैकी झाकून ठेवायचं आहे. वाव, आता हे असं मस्तपैकी झाकून ठेवायचं. आता उबळलेला मस्तपैकी. अरे वा 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 वा. वाव, काय भारी दिसते मम्मी. आत्ताच खाऊसं वाटत. मसाले तर बघा कसे मस्तपैकी ऍड झाले. राहिलेलं पाणी पण आपण ऍड करायचंय. वरून उकळायला ठेवलेलं मस्तपैकी ऍड करून घ्या. आणि आता असं मस्तपैकी मिक्स करून घ्या. घ्या एक कढाई, तेल ऍड करून घ्यायचं आहे. घ्या असं छान पैकी. हा हिरवा मसाला आलं लसूण पुदिना आणि कोथिंबीरचा मसाला आहे. हा खोबरं तीळ खसखसचा मसाला आहे. मसाला मम्मी तयारच करून ठेवते. इन टायमिंगला चिकन बनवायला खूप इझी पडतं. आपण हा मसाला ऍड करून घेतलेला आहे. आलं लसूणचा मसाला आहे. हा पण मसाला आता मस्तपैकी ऍड करून घ्या. हा तेलात मस्तपैकी फ्राय करून घ्यायचा आहे. छोट्या फ्लेम वरती एकदम छान पैकी फ्राय करून घ्यायचा आहे. तेल सुटेपर्यंत मस्तपैकी हा मसाला भाजून घ्यायचा आहे. सातारचा घाटी मसाला आहे, खूप तिखट आणि मस्त असतो. आपल्याला तो जपून टाकायचा आहे. आपला हा मसाला कसा मस्तपैकी भाजलेला आहे बघा. हा सातारचा मसाला आपण मस्तपैकी ऍड करूया. हे सगळं एकजीव करून घ्या. एकजीव करून घ्या मस्तपैकी आपला हा मसाला. तुमच्या आवडीनं कोणताही मटन मसाला ऍड करून घ्या. मला पाहिजे तो मसाला तुम्ही ऍड करू शकता. आता मस्तपैकी मिक्स करून घ्या. असं आपलं हे मस्तपैकी आळणीचं मटण तयार आहे. आता आपण तयार केलेला मसाला असा मस्तपैकी ऍड करून घेणार आहे. मस्तपैकी मिक्स करून. वा वा वा, काय मसाला आहे बघा, एकदम मस्त. त्याला छान उकळी येऊ द्या. 5 मिनिटाच्या उकळीनंतर आपलं चिकनचा रस्सा रेडी. बघू शकता मस्त असं चिकनचा रस्सा तयार आहे. खूप भारी लागतं, काय सांगू तुम्हाला. ओ हो 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 हो, बघा बघा रस्सा तर बघा.